महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। सर्व प्रेमळ भक्तांनो, स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। स्वामी तुम्हाला आनंदात, सुखात, ऐश्वर्यात ठेवो, हीच स्वामी चरणी प्रार्थना। स्वामींना त्रिवार वंदन करून आजच्या सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आज बखरचा चौथा भाग, ब्राह्मणाचा कुष्ठपरिहार। एक कुष्टी व्याधिशमनार्थ गाणगापुरात बहुत दिवस सेवा करीत राहिला होता। त्यास अक्कलकोटात जाण्याविषयी दृष्टांत झाला। अक्कलकोटात जाऊन बहुत दिवस श्री स्वामींची सेवा त्याने केली। तो कुष्ठरोगी त्या कुष्ठाने अत्यंत त्रस्त झालेला होता। एके दिवशी खूप त्रस्त अवस्थेमध्ये तो स्वामींसमोर उभा राहिला आणि स्वामींना प्रार्थना करू लागला आणि म्हणतो कसा, महाराज, आता हे दुःख माझ्याच्याने सहन होत नाही हो, यापेक्षा मला मरण प्राप्ती तरी येऊ द्या, जेणेकरून या व्याधीपासून मी मुक्त होईल। आपली स्वामी आई म्हणजेच एक करुणा अवतार आहेत। स्वामींना त्या कुष्ठरोग्यांची सदैव हृदय त्यांना त्यांची कीव आली आणि आपल्या स्वामी महाराजांनी त्यांना सांगितलंय, त्यांना आज्ञा केली, विष्ठा घेऊन अंगास लाव। आज्ञाप्रमाणे म्हणून व्याधिष्ठ साष्टांग नमस्कार करून उठला व औषध मिळवण्यासाठी खटपटीस लागला। आता त्याने विचार केला की विष्ठाच अंगास लावायची आहे तर दुसऱ्याची कोणाची आणणार आपण, असे मनात आणून त्याच्या मनात हा विचार आला की दुसऱ्या कोणाची न घेता आपण श्री स्वामी समर्थांचीच विष्ठा घेऊन अंगाला लावूया। आणि त्याने तसंच केलं। श्री स्वामी समर्थ महाराजांची विष्ठा घेऊन त्याने सर्वांगास त्याचा लेप लावला। काही वेळाने अंग धुवून टाकले। याप्रमाणे 4 दिवसातच जे अंगावरती त्याच्या क्षते होती त्याला खपल्या आल्या आणि ती साफ बरीही झाली। त्या कुष्ठ्याचे शरीर अगदी दिव्य होऊन अगदी चमकू लागले आणि असेच करता करता तो पूर्ण त्या व्याधीपासून तो बरा झाला। काही दिवस अक्कलकोटामध्ये राहून त्याने स्वामी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे खूप सेवाही केली आणि जसं कालांतराने श्रींनी त्यांना आज्ञा दिली की तू आता आपल्या घरी जा। घरी गेल्यानंतरही त्या कुष्ठरोग्याने स्वामी महाराजांची सेवा ही सातत्याने चालू ठेवली। जर आपलं निश्चय जर दृढ असेल तर नक्कीच आपल्याला काहीतरी साध्य करता येतं आणि प्रत्येक गोष्टीतून आपल्याला आपले मार्ग मोकळे करता येतात। आणि जर आपण प्रामाणिक असू तर नक्कीच स्वामी आपल्याला साथ देतात। हेच यातलं एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे आणि बोधही हाच आहे की आपल्या स्वामी आईंवरती निशंकपणाने विश्वास ठेवा, एक दिवस नक्कीच तुमचा येणार आहे। तर श्रोते हो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। आजची केलेली सर्व सेवा स्वामींचरणी अर्पण। चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ।